सांग. हे आपलं मेन डायस्टर आहे हा, आता. मेन हा, डायस्टर ज्याच्यावर उभं आहे आपण. हा टॉप हा. रोप आहे. बरं. हा 1 नंबरचा डायस्टर, तो 2 नंबरचा आहे. हां गॅस झोन आहे सगळं आपल्या वरचं जे आहे ना, त्याच्यात सगळं बलून ऐवजी आपण फिक्स झोन घेतलेलं. बरं घेतलं. हिचे जे नोझल्स आहेत हा. सगळे गॅस लाईनचे, हे नोझल. व्हॅक्यूम ब्रेकर, प्रेशर ब्रेकरचे पॉईंट आहेत सगळे. बरं. असं बाजून दिसतील. आणि हे काय म्हणतात त्याला? हायड्रोलिस सिस्टम. हे किती लाख लिटरचं आहे? हे 20 लाख लिटर. 20 लाख लिटरचं हायड्रोलिसिस हायड्रोलिसिस टँक. टँक. आणि त्याच्यानंतर हे 2 डायजेस्टर. ही 2 डायस्टर 60 दोन्हीची 60 लाख लिटरची कॅपॅसिटी. बरं, 60 लाख लिटरची इच. एवढे मोठे डायजेस्टर आहेत MS स्टील मधले. अच्छा, खाली 12 mm स्टील पासून ते वर 6 mm स्टील पर्यंत स्टील कमी कमी करत गेलेले आणि ते आतून इपॉक्सीने जोडलेत. डाया जो आहे 28 मीटर डाय आहे हां. आणि त्याची उंची 10.5 मीटर आहे. बर सेंटर उंची 12.5 मीटर. बर. सेंटरची उंची हां 12.5. म्हणजे असं आहे बलून शेप झाला आपला असं. हां. तिथून हे डोम जे आहे ना, हां हा बलूनचे. हां हा व्यवस्थित डोम झाला. म्हणजे गॅस स्टोअर होईल आणि लीक करण्यासाठी हे असं. हा हे व्हॅक्यूम ब्रेकर, प्रेशर ब्रेकर आणि तयार झालेला गॅस इथून बाहेर गेला. हां ह्या पाईपमधून, तो पाईपमधून बाहेर निघून बाहेर निघून ते पलीकडे जाणार, बलूनला ज्या ठिकाणी बलूनला स्टोअर होईल स्टोअर gas. होईल. आणि मग बलून मधून प्युरिफिकेशनला जाणार, प्युरिफिकेशन मधून मग कॉम्प्रेसरला जाणार आणि कॉम्प्रेसर मधून कॅस्केड मध्ये भरल्या जाणार आणि कॅस्केडच्या थ्रू त्याची पेट्रोल पंपांवर किंवा इंजेक्शन पॉइंटवर डिलिव्हरी होणार. तर असा हा प्रकल्प आहे. मकरंद जाधव सर, आर्ट ऑफ लिव्हिंग, ते ह्याचे हेड आहेत. सामाजिक भूमिकेतून शेतकऱ्यांचा फायदा होण्यासाठी आणि म्युन्सिपल वेस्टचं जे आहे ते डिस्पोजल होण्यासाठी किंवा जो प्रेस मड असतो, जो शुगर फॅक्टरीचा वेस्ट असतो तो, किंवा नेपियर ग्रास, असे 3 प्रकारचे मल्टी फीड जे आहेत ते इथं घेतले जातात आणि त्याच्यानंतर रॉ मटेरियल म्हणून घेतले जातात आणि त्याच्यापासून गॅस आणि सेंद्रिय खत तयार होतं. सेंद्रिय खत मध्ये स्लरी सुद्धा तयार होते, स्लरी फॉर्म मध्ये तयार होते. स्लरी आणि सॉलिड लिक्विड दोन. हां, त्याच्यातलं बऱ्याचदा जे वॉटर आहे ते रिसायकलही करायचा प्रयत्न करतात. ते आर्ट ऑफ लिव्हिंगचा गुरुजी येऊन गेलेले प्रोजेक्ट आहे. श्री रविशंकर गुरुजींचा आशीर्वाद हे प्रकल्प आणि लातूरपासून हार्डली 20-25 किलोमीटर अंतरावर आहे. शिवाजी चौकापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. तर असा हा प्रकल्प आहे. आपण सर्वांनी बघितला. धन्यवाद. मी सी आनंद बारपुते या प्रकल्पावर व्हिजिटसाठी आलो होतो. धन्यवाद.